श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा. हळदी कुंकू कसे करावे थंबनेल वाचून तुम्हाला या व्हिडिओचा विषय कळालाच असेल. हळदी कुंकू कसे करावे, हळदी कुंकू करताना कुठल्या चुका करू नयेत किंवा का करावे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय पवित्र आणि सौभाग्यदायी परंपरा म्हणजेच हळदी कुंकू. हळदी कुंकू म्हणजे एक सण नाही तर श्री शक्तीचा सन्मान, लक्ष्मी कृपेचे आमंत्रण आणि घरातील नकारात्मकता दूर करण्याचा उपाय आहे. स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनानुसार हळदी कुंकू कसे करावे, का करावे, कधी करावे किंवा कोणत्या चुका आवर्जून करू नयेत हे आपण सविस्तरपणे बघणार आहोत. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जिथे स्त्रीचा सन्मान होतो तेथे लक्ष्मी नांदते. हळद म्हणजे आरोग्य, शुद्धता, सात्विक ऊर्जा आणि कुंकू म्हणजे सौभाग्य, वैवाहिक सुख आणि सकारात्मक शक्ती. हळदी कुंकू केल्याने काय होते? सर्वप्रथम घरातील लक्ष्मीची कृपा वाढते, सौभाग्य अखंड राहते, नकारात्मक ऊर्जा दूर होते, स्त्रियांचा मनात सकारात्मकता येते, घरातील वाद तणाव कमी होतात. म्हणून स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीने हळदी कुंकू श्रद्धेने आणि शुद्ध मनाने करावे. 2 नंबर म्हणजे हळदी कुंकू कधी करावे, तर शुभ दिवस म्हणजे गुरुवार, शुक्रवार, पौर्णिमा, मकर संक्रांत, वटपौर्णिमा किंवा हरतालिका. आणि कुठल्या गोष्टी टाळावी, तर अमावस्या, ग्रहण, शुभ काळ अत्यंत अशुभ काळ आहेत. स्वामी महाराज म्हणतात, योग्य वेळेला केलेली पूजा ही 1000 पटीने फळ देते. 3 म्हणजे हळदी कुंकू कसे करावे. हळद, कुंकू, अक्षता, फुलं, दिवा, उदबत्ती, ओटी इत्यादी साहित्य किंवा पीस, साखर, सुपारी हे स्वामी समर्थांच्या फोटो आणि किंवा मूर्ती देखील तुम्ही ठेवू शकता. विधी म्हणजे घर स्वच्छ करून घरात रांगोळी काढा. स्वामी समर्थ माझ्या घरात शांती, सौभाग्य व समाधान नांदो. स्वामी समर्थांना हळदी कुंकू अर्पण करा. नंतर सुवासिनींना कपाळावर कुंकू, हातावर हळद, अक्षता आणि ओटी द्या. शेवटी सर्वांना प्रसाद द्या. हळदी कुंकू दाखवण्यासाठी नव्हे तर श्रद्धेसाठी केले जाते. हळदी कुंकू करताना तुम्ही मंत्रही म्हणू शकता. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. हे तुम्ही 11 वेळेला म्हणू शकता किंवा स्वामी समर्थ महाराज तुमच्या कृपेने माझे सौभाग्य अखंड राहो ही तुम्ही नम्रपणे पूजा स्वामी महाराजांसमोर करू शकता. कोणत्या चुका अजिबात करू नयेत, तर राग, मत्सर, वाईट भावना मनात ठेवू नये. अमावस्या किंवा ग्रहणाच्या दिवशी कार्यक्रम करू नका. ओटी रिकामी देऊ नका. हळद कुंकू जमिनीवर पडू देऊ नका. अपवित्र अवस्थेत हळदी कुंकू करू नका. वाद, भांडण, नकारात्मक बोलणे टाळा. भाव शुद्ध असेल तर विधी आपोआपच सिद्ध होतो. हळदी कुंकू कोणाचे करावे, तर विवाहित स्त्रियांचे म्हणजेच सुवासिनींचे हळदी कुंकू करावे. आई, बहिणी, शेजारी, मैत्रिणी, कुटुंबातील मोठ्या महिलांना प्रथम मान द्यावा. असेच तुम्ही परिपूर्णपणे हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू शकता. वाणामध्ये तुम्ही हळदी कुंकवाचे करांडे किंवा सौभाग्यवती म्हणजेच बांगड्या, अलंकार म्हणजेच जोडवे देखील तुम्ही वाण म्हणून सौभाग्याचे अलंकार देऊ शकतात. त्यामुळे तुम्ही समोरच्या स्त्रियांना सौभाग्यवती होण्याचा
मान देणार आहात. अशाच पद्धतीने तुम्ही चांगल्या पद्धतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम पूर्ण करू शकता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.